नमस्कार मित्रांनो, प्राजक्ताचं झाड म्हटलं की पांढरे शुभ्र फूल आणि त्यामागे केशरी रंगाचा देठ असणारं फूल आपल्या डोळ्यासमोर येतं बघा. या रोपाचा जन्म हा पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून झालेला आहे बघा. तर असं हे रोप आणि याचा आयुर्वेदामध्येही खूप मोठा फायदा होतो. आणि हो मित्रांनो, असं हे शुभ झाड आपल्या अंगणामध्ये असणं, आपल्या गार्डनमध्ये असणं खूप फायदेशीर मानलं जातं. आज शनिवार आहे बघा मित्रांनो, आणि मागच्या रविवारी मी हे रोप लावलेलं होतं. हा 8 दिवसाचा अपडेट आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पुढे की अगदी छोट्या छोट्या अशा कळ्या दिसत होत्या. आज बघा तुम्ही, एक 6 ते 7 दिवसानंतर याच्या कळ्याची वाढ चांगली झालेली आहे आणि झाडही व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी व्हिडिओमध्ये या झाडाविषयी कसे काळजी घेतली पाहिजे, याचं रोप कसं निवडलं पाहिजे, याविषयीची माहिती, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हे रोप लावण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला रोपाची निवड करणं गरजेचं आहे बघा. तर तुम्ही बघू शकताय, मी हे नर्सरीतून रोप आणलेलं आहे आणि तुम्ही याची वाढ पाहू शकता, याची पानं पाहू शकताय. अशी चमकदार हिरवीगार पाने आहेत. आणि रोप निवडताना आपल्याला काळजी काय करायची आहे, त्याची व्यवस्थित वाढ झालेली असावी, वाढ निरोगी असावी, त्यावर कुठल्याही प्रकारची कीड नसावी आणि त्यामध्ये एक 2 ते 3 फांद्या ह्या रोपाला निघालेल्या असाव्यात. सरळ उंच गेलेलं रोप नसावं बघा. आणि तुम्ही पाहू शकताय, आता हे लाल मातीमध्ये लावलेलं रोप आहे. त्याची स्टेमही पाहू शकताय, चांगली पेन्सिलच्या आकारापेक्षाही मोठी आहे बघा. मला हे साधारणतः नर्सरीमधून 70 रुपयाला मला हे रोप मिळालेलं आहे. आणि हो, अजून एक सांगायचं झालं तर कुठलंही रोप नर्सरीतून आणलं तर आपल्याला ते लगेच आपल्या कुंडीमध्ये रिपोर्ट करायचं नाही आहे. कारण काय होतं की नर्सरीतलं वातावरण ते भरपूर अशा झाडांमध्ये ठेवलेलं असतं. त्याला वेळोवेळी पाण्याचे शावरिंग किंवा वेळोवेळी पाणी दिलेलं असतं. त्यामुळे ते त्या वातावरणामध्ये झाड सेट झालेलं असतं आणि आपण आपल्या घरी आणल्याच्या नंतर त्याला आपल्या घराच्या वातावरणात किंवा आपल्या टेरेस गार्डनच्या वातावरणात सेट होण्यासाठी त्याला वेळ दिला पाहिजे. तर मी हे बघा साधारणतः 1 आठवड्यापूर्वी रोप आणलं होतं आणि ते असंच मी माझ्या झाडांसोबत ठेवलेलं आहे बघा. तर आज आपण ह्या झाडाची रिपोर्टिंग करणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकताय, यावरती अशा छोट्या छोट्या कळ्या पण दिसत आहेत बघा. तुम्ही बघू शकता, हे बघा. तर याला आपण रिपोर्ट करणार आहोत. तर यासाठी आपल्याला साधारणतः कमीत कमी 12 ते 14 इंच रुंद असणारी आणि उंची ही साधारणतः 14 इंचाची, कारण हे झाड जमिनीत लावलं तर बऱ्यापैकी मोठं 8 ते 10 फुटापर्यंत वाढणारं झाड आहे. तर आपण याला कुंडीमध्ये लावणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हे साधारणतः 12 ते 14 इंचाची कुंडी असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ड्रेनेज होलही आहेत, जेणेकरून ह्या झाडाला पाणी साचलेलं जमत नाही बघा. कुठल्याही झाडाला तुम्ही रिपोर्टिंग करताय तर त्या कुंडीमध्ये पाणी साचून राहता कामा नये. तर त्यासाठी ड्रेनेज होल आहेत आणि ह्या होलमधून माती वाहून जाऊ नये यासाठी आपण सुरुवातीला यामध्ये जे फरचींचे तुकडे किंवा दगडांचे तुकडे किंवा विटाचे तुकडेही टाकू शकता. माझ्याकडे भुईमुगाच्या शेंगाची टरफले अवेलेबल आहेत, त्यामुळे कुंडी थोडी वजनाला हलकी होते, तर ते मी यामध्ये वापरणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ही भुईमुगाच्या शेंगांची टरफले आहेत. ही यामध्ये आपण अशी हे बघा तळाशी टाकून व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि यासाठी माती बनवताना आपल्याला माती अशी हवी आहे की ज्यामध्ये पाणी साचून राहता कामा नये आणि मातीचा चिखलही होता कामा नये. हे बघा, तर तुम्ही बघू शकता, या मातीमध्ये तुम्हाला दिसत असतील जे आपले तांदळाचा जो भुसा आहे की जे मी रेग्युलर माझ्या गार्डनिंगच्या कामामध्ये माती बनवते वेळेस वापरत असतो. यामध्ये थोडे छोटे छोटे कण तुम्हाला दिसत असतील. पण आता सध्या माझ्याकडे राईस हस्क अवेलेबल नाही आहे. तर मी त्याला एक पर्याय म्हणून आपल्याकडे जे काही विटांचे तुकडे पडलेले असतात किंवा बांधकामाच्या ठिकाणी काही विटांचे तुकडे असतात, त्यांचं मी हे अशा पद्धतीने हे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर माती भुसभुशीत राहावी. आणि ह्या विटांच्या तुकड्याचा अजून एक फायदा आहे मित्रांनो, हे विटांचे तुकडे पाणी धरून ठेवतात, त्यामुळे मुळांना गारवा मिळतो बघा आणि माती लवकर कोरडी होत नाही. तर हे आपण यामध्ये वापरणार आहोत बघा अशा पद्धतीने. आता ही आपली माती आहे. तर ह्या मातीमध्ये मातीचं 3 भाग जर माती असेल तर साधारणतः एक भाग हे शेणखत आहे बघा. थोडंसं भिजलेलं आहे, पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे थोडंसं भिजलेलं आहे बघा. तर हे आपण यामध्ये मिसळून घेणार आहोत. तर ही जी मेन खतं आहेत ती
या माती बनवते वेळेस ही टाकणं गरजेचीच आहे बघा. त्यामध्ये शेणखत असेल किंवा तुम्ही गांडूळ खतही वापरू शकताय. जे तुमच्याकडे कंपोस्ट खत अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये घेऊ शकताय. तर त्यानंतर आता हे रोप आहे, हे फुलं देणारं रोप आहे बघा. फुलझाड आहे आपलं हे. तर त्यासाठी आपण यामध्ये निंबोळी पेंड तर वापरणारच आहोत, की जे की आपल्या मातीमध्ये नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक फंजीसाईडचं कामही करते. तसेच त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचं प्रमाणही भरपूर असतं बघा. तसेच हे आहे माझं घरगुती बनवलेलं खत आहे. हे पोटॅशियम रिच खत आहे. जर तुम्हाला व्हिडिओमधून समजत असेल तर हे मी आपण जी केळी खातो त्या केळीच्या सालींपासून बनवलेली ही पावडर आहे बघा. तर ही पावडर आपण यामध्ये वापरणार आहे, कारण फुलांच्या झाडासाठी पोटॅशियमची गरज असते. तर हे ऑर्गॅनिक असल्यामुळे याला मातीमध्ये किंवा मुळांना उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार आहे. तर त्यामुळे आपण याला मातीमध्ये आत्ताच देणार आहोत. तसेच हे आहे बोन मिल बघा. हे बोन मिल जे आहे मुळांची ग्रोथ होण्यासाठी खूप फायदेशीर आहे बघा. मुळांची ग्रोथ जर चांगली झाली तर झाडही चांगलं वाढेल. आणि हे आहे आपलं ॲप्सम सॉल्ट. ॲप्सम सॉल्ट कशासाठी आपण वापरतो, की झाडाची जी फोटोसिंथेसिस, जे सूर्यप्रकाशाचं संश्लेषण करून जे अन्नद्रव्य तयार करण्याचं काम आहे ते सुरळीत चालावं. तसेच रिपोर्टिंगनंतर झाडाला जो शॉक लागतो त्या शॉकमधून झाड लवकर रिकवर व्हावं, त्यासाठी आपण हे ॲप्सम सॉल्ट वापरणार. तसेच त्यासोबत हे थोडेसे आपण DAPचे दाणेही यामध्ये घेतले आहेत. तर यामध्ये हे आपल्याला ऑप्शनल आहे बघा. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकताय. पण हे माती बनवताना कमीत कमी एक कंपोस्ट खत, जे काही शेणखत असेल, गांडूळ खत असेल, आणि त्यासोबत निंबोळी पेंड ही अवश्य द्या. केळीच्या सालींची पावडर असेल तर तीही द्या. तर हे आपण यामध्ये सगळं मिसळून घेऊया बघा. तर यामध्ये अजून एक करायचं आहे, कारण पावसाळा ऋतू आहे, मातीमध्ये काही वेगळी फंगस असू शकते, मुळांवरती त्याचा परिणाम होऊ नये म्हणून आपण ही जी साफ पावडर आहे, मी रेग्युलर आपल्या गार्डनिंगमध्ये वापरत असतो बघा. ही जी साफ पावडर आहे एक चिमूट भरून किंवा थोडीशी अर्धा चमचा ही साफ पावडर या मातीमध्ये आपल्याला मिसळायची आहे, जेणेकरून पाणी दिल्याच्यानंतर ती मातीमध्ये पूर्णपणे मिसळून जाईल आणि जे काही फंगस असेल मातीमध्ये त्याचा इफेक्ट आपल्या झाडावरती होणार नाही. तर आता काय करायचं आहे, थोडंसं आपण साईडला तर ह्यामध्ये आपण ही माती थोडीशी अर्ध्या कुंडीपर्यंत, जेणेकरून आपलं झाड व्यवस्थित सेट होईल अशा लेवलपर्यंत ही माती यामध्ये आपण अगोदर भरून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यावेळेस एकदा आपण झाड यामध्ये असं ठेवून बघूया त्याची उंची कितीपर्यंत येते, कारण जास्तही खाली व्हायला नको आहे आणि जास्तही वर यायला नको आहे. तर या ठिकाणी हे व्यवस्थित आहे. इथपर्यंत आपल्याला माती भरायची आहे. साधारणतः वरून 1.5 ते 2 इंच आपल्याला मोकळी ठेवायची आहे कुंडी. त्या हिशोबाने झाड व्यवस्थित सेट होईल. थोडीशी माती यामध्ये अजून भरून घेऊ आपण. आणि तुम्ही माती बघा, मी जे विटांचे तुकडे टाकलेले आहेत त्यामुळे माती बघा, तुम्ही कितीही दाबली तरी हे बघा एकदम सहज मोकळी होणारी माती आहे. यामध्ये अजिबात पाणी थांबत नाही बघा. तर हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, याला या पॉलिथिन बॅगमधून किंवा प्लास्टिकच्या पिशवीमधून आपल्याला अलगद हाताने काढून घ्यायचं आहे. झाडाला असं पकडून खालच्या साईडने पिशवी ओढली की ती सहज रूट बॉल सगट तुम्ही बघू शकता. आता हे रोप एवढी वाढ झालेली आहे की याच्यामध्ये जवळजवळ रूट बाउंड झालेला दिसतोय. तर आपण काय करणार आहोत, या रूट बॉलला पूर्णपणे मोकळं करणार नाही आहोत. थोडं थोडं हलक्या हाताने ही वरची चिकट माती काढून घेऊया आणि आहे असं ही रोप त्या कुंडीमध्ये लावूया. कारण ही लाल माती आहे, थोडीशी मोकळी करणंही गरजेचं आहे. तर याचं रूटही तुम्ही बघू शकताय आता हे बघा. तर आपण काय करणार आहोत, जास्त रूटला डॅमेज न करता थोडी थोडी माती ही अशी हे बघा मोकळी करून घेऊ. कारण हे साधारणतः तर हे बघा अशा पद्धतीने साईडने थोडंसं, कारण रूट जास्त डॅमेज होऊ नये
त्याची काळजी घेऊया जरा. हे बघा, तर आपल्याला याला व्यवस्थित अगोदर असं सेंटरमध्ये सगळ्या बाजूने माती पडेल अशा पद्धतीने याला सेंटरमध्ये व्यवस्थित सेट करायचं आहे. कुंडीमध्ये व्यवस्थित मध्यभागी सेट केल्याच्या नंतर त्याला सगळ्या बाजूने ही आपण जी आपण जी तयार केलेली माती आहे ती यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायची सगळ्या बाजूने. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायची आणि सगळी माती यामध्ये भरून जायची. तर मित्रांनो, हे रोप माझ्या गार्डनमध्ये नव्हतं अगोदर, तर मला हे ॲड करायचं होतं. तर हा योग्य काळ आहे. पावसाळ्याच्या ह्या ऋतूमध्ये कुठल्याही रोपाची तुम्ही रिपोर्टिंग करा, ते रोप लगेच आपल्या व्यवस्थितरित्या सेट होऊन जातं. तर हे अशा पद्धतीने आपण यामध्ये कुंडीमध्ये याला लावलेलं आहे आणि मी माझ्या गार्डनमध्ये हे प्राजक्ताचं रोप आता ॲड केलेलं. अशा पद्धतीने तुम्ही या प्राजक्ताच्या रोपाला या दिवसामध्ये नर्सरीमध्ये अवेलेबल असतात रोपं, तुम्ही लावू शकताय. आणि कुंडीमध्ये ठेवायचं असेल तर पुढेही काय करायचं आहे तेही आपण वेळोवेळी याविषयीचे व्हिडिओमध्ये माहिती पाहत राहू. तर आता आपण याला व्यवस्थितरित्या पाणी देऊन घ्यायचं आहे, कारण रिपोर्ट केलेलं आहे आणि पहिल्यांदा पाणी देतोय, त्यामुळे याला भरपूर पाणी द्यायची गरज आहे. म्हणजे तुम्ही पाणी पाहू शकताय, मातीमुळे पाणी लगेच खाली जाते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपली जी माती बनवलेली आहे ती व्यवस्थित वेल ड्रेन माती आहे, त्यामध्ये पाणी थांबून अजिबात राहणार नाही आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्राजक्ताच्या रोपाची रिपोर्टिंग केली तर त्याची ग्रोथही चांगली होईल. तर व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन गार्डनिंग विषयीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.